मित्रांनो, आपले स्वागत आहे एलबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 8वी इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 1 ते 6 या पाठावरील जो काही प्रश्न क्रमांक 1 आहे तो या ठिकाणी सोडून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रथम सत्र परीक्षेच्या दृष्टीने रिव्हिजन घेत आहोत आणि त्यामधील प्रश्न प्रकारानुसार आपण रिव्हिजन घेत आहोत. तर आज आपण प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. प्रश्न काय आहे? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा या अंतर्गत पहिला प्रश्न आहे, इतिहासाच्या साधनांमधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. पहा काय आहे? इतिहासाच्या साधनांमधील रिकामी जागा साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. तर पर्याय काय? पहा, लिखित साधने, मौखिक साधने, भौतिक साधने आणि दृकश्राव्य साधने. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे दृकश्राव्य साधने. याचं उत्तर काय आहे? दृकश्राव्य साधने. तर विधान काय होईल? इतिहासाच्या साधनांमधील दृकश्राव्य साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पहा, पुण्यातील रिकामी जागा या गांधी स्मारक ग्रंथालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पर्याय दिलेत: आगा खान पॅलेस, साबरमती आश्रम, सेल्युलर जेल, लक्ष्मी विलास पॅलेस. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहित असेल, आगा खान पॅलेस. याचं उत्तर काय आहे? आगा खान पॅलेस. तर विधान कसं होईल? पुण्यातील आगा खान पॅलेस या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजीच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय. पहा, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे रिकामी जागा होय. पोवाडा, छायाचित्र, मुलाखती, चित्रपट. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे चित्रपट. उत्तर काय आहे याचं? चित्रपट. तर पहा, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पहा पाठ क्रमांक 2 मधील प्रश्न क्रमांक 1 तोच आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पहा त्यानंतर पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी रिकामी जागा हे शहर जिंकून घेतले. पर्याय: व्हेनिस, कॉन्स्टँटिनोपल, रोम, पॅरिस. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे कॉन्स्टँटिनोपल. उत्तर काय याचा? कॉन्स्टँटिनोपल. विधान काय होईल? इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल हे शहर जिंकून घेतले. त्यानंतर दुसरा प्रश्न, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागामध्ये झाला. पहा, औद्योगिक क्रांतीला प्रारंभ रिकामी जागामध्ये झाला. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असेल. तर पर्याय पहा, इंग्लंड, फ्रान्स, इटली, पोर्तुगाल. आणि याचं उत्तर आहे इंग्लंड. याचं उत्तर काय आहे? इंग्लंड. म्हणजे औद्योगिक क्रांतीला प्रारंभ इंग्लंडमध्ये झाला. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न रिकामी जागा यांनी केला. तर पहा, पर्याय: सिराजुद्दौला, मीर कासिम, मीर जाफर, शाह आलम. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर आहे मीर कासिम. उत्तर काय याचं? मीर कासिम. विधान कसे? पहा, इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिम यांनी केला. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा त्यानंतर पाठ क्रमांक 3 मधील प्रश्न क्रमांक 1 तोच प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहिला प्रश्न पहा, पोर्तुगीज रिकामी जागा, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. पहा, पोर्तुगीज, रिकामी जागा, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. कोण आहे? पहा, पर्याय: ऑस्ट्रियन, डच, जर्मन, स्वीडिश. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे डच. उत्तर काय याचा? डच. आता विधान कसं होईल? पहा, पोर्तुगीज, डच, फ्रेंच हे, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा, 1802 मध्ये रिकामी जागा पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पहा, 1802 मध्ये रिकामी जागा पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. पर्याय: थोरला बाजीराव, सवाई माधवराव, पेशवे नानासाहेब, दुसरा बाजीराव. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे दुसरा बाजीराव. उत्तर काय याचा? दुसरा बाजीराव. विधान कसं होईल? पहा, 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला.
त्यानंतर तिसरं पहा, जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. पहा, जमशेदजी टाटा यांनी रिकामी जागा येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. पर्याय आहेत मुंबई, कोलकाता, जमशेदपूर, दिल्ली. विद्यार्थी मित्रांनो उत्तर आहे जमशेदपूर. तर काय याचा जमशेदपूर. उदाहरण कसं होईल, जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, पाठ क्रमांक 4 1857 स्वातंत्र्य लढा. या पाठावरील प्रश्न काय, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून आणि पुन्हा लिहा. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वर पर्याय दिले, खाली प्रश्न दिले. तर पहा यापैकी पहिला प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला रिकामी जागा हे नाव दिले. पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला रिकामी जागा हे नाव दिले. विद्यार्थी मित्रांनो माहिती आहे आपल्याला काय नाव दिलेलं आहे, स्वातंत्र्य समर. काय नाव दिलेलं आहे, पहा, स्वातंत्र्य सावरकरांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले. त्यानंतर पहा दुसरा प्रश्न, रामोशी बांधवांना संघटित करून रिकामी जागा यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. पहा, रामोशी बांधवांना संघटित करून रिकामी जागा यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे उमाजी नाईक. उत्तर काय आहे, तर काय याचा उमाजी नाईक. रामोशी बांधवांना संघटित करून उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. तिसरा प्रश्न, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी रिकामी जागा हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. पहा, तिसरी रिकामी जागा आहे 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी रिकामी जागा हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर आहे भारत मंत्री. तर काय याचं भारत मंत्री. काय विद्यार्थी मित्रांनो विधान कसं आहे, 1857च्या लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. चौथं पहा, भारतातील संस्थाने रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने खालसा केली. पहा, भारतातील संस्थाने रिकामी जागा या गव्हर्नर जनरलने खालसा केली. विद्यार्थी मित्रांनो त्याचं नाव आहे लॉर्ड डलहौसी. नाव काय आहे त्याचं, लॉर्ड डलहौसी.